पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो साठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। 18 मे रोजी उद्धव ठाकरेंच्या नव्हे तर शिवतीर्थवर होणाऱ्या खऱ्या शिवसेनेच्या सभेला गर्दी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या ठिकाणी शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या शीतल म्हात्रे आहेत। काय सांगाल, रोड शोची सुरुवात व्हायला 2 तास असतानाच हा रोड आम्ही हाऊसफुल झालेला पाहिलेला आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतं ही मोदींवरच्या प्रेमाची गर्दी आहे। ही माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती आहे आणि या सर्वांचं प्रेम हे मतांमध्ये 100% रूपांतरित होणार आहे आणि मुंबईतल्या 6च्या 6 जागा या महायुतीच्याच असणार। विरोधक टीका करत आहेत, पराभवाची भीती वाटते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार मुंबईत बोलवण्यात येते। त्यांना काय उत्तर द्याल? सकाळचा भोंगा जो काही बोलतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांचा पराभव अटळ आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे, म्हणूनही त्यांनी रडण्याचे नक्राशू त्यांनी सुरू केलेले आहेत। आज रोड शो आहे, परवा राज ठाकरेंसोबत एकाच व्यासपीठावर पंतप्रधानांची सभा सुद्धा आहे। दुसरीकडे परवा मुंबईत 4 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा आहेत त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी। उद्धव ठाकरेंच्या सभांचं कितपत आव्हान वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंचं कुठलंही आव्हान नाही आहे, त्यांना स्वतःच्याबद्दल गॅरंटी नाही आहे की नक्की काय होणार, परंतु संपूर्ण देशाला मोदींची गॅरंटी मात्र नक्की आहे आणि शिवतीर्थावर परत एकदा भगव्याच्या खाली आणि धनुष्यबाण घेऊन सर्व शिवसैनिक शिवतीर्थावर जाणार आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे। यामध्ये शीतल म्हात्रे आणि सर्व शिवसैनिक आहेत ते शिवतीर्थावरती गर्दी करतील असा विश्वास केलेला आहे। त्यामुळे मुंबईत 18 तारखेला तरी उद्धव ठाकरे विरोधात राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी असा सामना रंगाला पाहायला मिळेल। कॅमेरामॅन आदित्य सैसह मी चेतन नवरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।